आज आपण शिळ्या पोळीचे लाडू आणि चिवडा दोन्ही करायचं, म्हणजे तिखट आणि गोड. आमच्या गावाला काय करायचे की शिळी पोळी असली की त्याचा लाडू, आणि आजी विचारायचीच बरं का आम्हाला, आज काय काय खायचं आहे, लाडू खायचा आहे का चिवडा खायचा आहे असं विचारायचे. आणि ती थोड्याचं मग लाडू करायचे आणि थोड्याची चिवडा करायची. आता किती राहिला मुद्दामून मी ह्या जास्तीच्या पोळ्या केलेल्या आहेत, 3, 4 आणि 5, 6, 7 आणि 8 पोळ्या आहेत. आता 8 ह्याच्यातल्या मी काय करणार आहे, 3 ह्याच्या लाडू करणार आहे आणि बाकीचा ह्याचा चिवडा करणार आहे. तर हा चिवडा मऊ होण्यासाठी कसा ह्याच्यात राहिलेला शिळा भात घातला तरी चालतो, म्हणजे मग भात ही पोळी मऊच राहते. आता मी हे सगळं मिक्सरमधनं मी हे सगळं बारीक काढून घेते. पोळीचं हे एवढा मिक्सरमधनं काढलेला आहे, केलेलं आहे त्याचं. आता थोडंसं आपण याच्यामध्ये लाडू करायचं आपल्याला, थोडासा याच्यामध्ये काढून घेऊया. साधारण 2 लाडू होतील असे मी घेणार आहे. आता त्याच्यामध्ये गूळ थोडासा तुमच्या चवीप्रमाणे, गूळ आणि साखर किंवा गूळ साखर दोन्ही काही पण करू शकता त्याच्यात. आणि वेलदोडे जायफळची पावडर, नसली नका घालू, असली घालून टाकायची त्याच्यात. आणि तूप जरासं पातळ करून घ्यायचं, साधारण 2 ते 2.5 चमचे. ते भिजलं पाहिजे ना थोडंसं तरी. आणि जर समजा तूप कमी असलं, नाही भिजलं, तर चमचावर दूध घालायचं त्याच्यात आणि मिक्स करायचं. सुट्टच होतं आहे की नाही, त्यामुळे त्याच्यामध्ये थोडं 1 किंवा 2 चमचे, जेवढं भिजेल एवढं चमचे दूध थोडं घालायचं. साधारण 1 ते 1.5 चमचा. एक लाडू तयार झालेला आहे. हा आता दुसरा लाडू. आम्हाला काय व्हायचं, आजी नेहमी विचारायची की कोण लाडू खाणार आहे, कोण चिवडा खाणार आहे. कोण म्हणायचं लाडू, कोण म्हणायचं चिवडा. पण देताना मात्र चिवडा आणि लाडू दोन्ही दिलं जायचं, असं व्हायचं. कारण कसं होतं, विचारायचं कोणाला काय खायचं आहे, पण देताना मात्र चिवडा आणि लाडू दोन्ही देऊन मोकळं व्हायचं. अशा पद्धतीने हे लाडू तयार करायचे आणि खायचे आहेत असे मोठे मोठे लाडू. आता राहिलेल्या पोळीचा चिवडा करूया. ज्या चिवड्यामध्ये थोडासा शिळा भात जरी घातला ना तरी तो छान लागतो बरं का, कारण तो चिवडा मऊ राहतो. मग तसा आता पूर्वी काय करायचं, आपण तुकडे तुकडे करून टाकायचो, पण आता कसं मिक्सरमधनं बारीक करतोय, त्यामुळे त्याचं काय एवढे भाताची गरज भासत नाही. आता ह्याच्यामध्ये मी नेहमीप्रमाणे फोडणी घालून घेते. पूर्वी काय व्हायचं, आजी जेव्हा आम्हाला करायला लावायची की नाही, तर पोळीचे तुकडे तुकडे करायला लावायचे आणि त्याच्यामुळं ते खायला ते चव त्याची वेगळीच लागायची. आता ह्याच्यात फोडणी झालेली आपली, त्याच्यामध्ये मिरच्या आणि शेंगदाणे थोडे मी टाकून घेतलेले. आणि नंतर कांदा घालते. कांदा भरपूर घालायचा बघा, छान चव लागते कांद्याची. गॅस जरा कमी करायचा. कांदा आपला परतून झालेला आहे. आता ही जी फोडणी आपण हे केलेले मिक्सरमधनं काढली पोळी, त्याच्यात घालून घेऊया सगळी. मंद गॅसवर करायचं बघा सगळं. आणि त्याच्यात कोथिंबीर घालून घ्यायची, साखर घालून घ्यायची त्यात थोडी, आणि चवीपुरतं मीठ घालायचं. साखरेची पण थोडी चव लागली पाहिजे बरं का. आपण पोह्यात कशी घालतो साखर, तशीच. आता ह्याच्यामध्ये घालताना मीठ कमी घालायचं, कारण आपण कणिक भिजवतो त्यावेळेला त्याच्यात मीठ असतं थोडंसं. मंद गॅसवरच करायचं सगळं, नाही तर करपून जाईल. सगळं मध्ये घ्यायचं जरा आणि त्याच्यावरती वाफ येण्यासाठी झाकण ठेवायचं. त्याला वाफ आलेली गंडी मस्तपैकी झालेलं आहे. त्याच्यात कढीपत्ता घातलात तरी चालेल, थोडंसं ओलं खोबरं घातलं तरी चालेल, शेंगदाणे आता मी घातलेलेच आहेत, पण अजून वेगळं वेगळं तुम्हाला काही घालावंसं वाटलं तरी चालेल. आता हे गॅस घालवलेलं आहे मी, आपण डिशमध्ये वाढून घेऊया छानपैकी. मस्तपैकी शेव, कोथिंबीर, ओलं खोबरं असं मस्तपैकी सजवायचं आणि छानपैकी खाऊन मोकळं व्हायचं. हा असा शिळ्या पोळीचा चिवडा आणि लाडू. तिखट आणि गोड घरचंच खावा आणि आनंदी राहा, हेल्दी राहा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.